बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, जर तुम्हाला जग जिंकायचं असेल तर तुमचा व्यवहार हा नेहमी मधुर ठेवा. बरेचदा बरेचसे व्यक्ती मोठमोठ्या पदावरती असतात आणि जेव्हा ते पदावरती असतात तर तेव्हा ते सतत आपल्या खालच्या व्यक्तींचा किंवा आपल्या खाली काम करणाऱ्या व्यक्तींचा अपमान करत असतात. त्यांना चांगल्या प्रकारे वागणूक देत नसतात. त्यांना टोचून बोलत असतात, घालून पाडून बोलत असतात आणि व्यवहार देखील त्यांच्याशी नीट करत नाही. आणि मग त्याच व्यक्तींचा जेव्हा जे व्यक्ती पदावरती आहे त्यांची जेव्हा सेवानिवृत्ती होते किंवा ते रिटायर्ड होतात तेव्हा त्या व्यक्तीला कुणीही पाहिजे तसा सन्मान देत नाही. कारण त्यांनी आधी केलेला त्यांचा व्यवहार असतो. कारण त्यांनी लोकांचा एवढा अपमान केलेला असतो किंवा त्यांच्याशी एवढ्या प्रकारे बोललेले असते की त्यांचा नंतर कुणीही पाहिजे तसा मान करत नाही. परंतु जो व्यक्ती छोट्या पदावरतीही असेल आणि तो नेहमी इतरांशी चांगला व्यवहार करत असेल, आलेल्या गेलेल्यांशी चांगला बोलत असेल, त्यांचा मान करत असेल किंवा त्यांना चांगल्या प्रकारे समजवत असेल. बऱ्याचदा मोठमोठ्या अधिकाऱ्यांना खूप काम असते, खूप दडपण असते, त्यांना देखील वरून हे येत असते, प्रेशर येत असते. त्याच्यामुळे त्यांच्यावरती ताण येत असते आणि त्यामुळे देखील ते बऱ्याचदा इतरांशी कठोर व्यवहार करत असतात. परंतु कठोर व्यवहार करत असताना माणसाने विचार केला पाहिजे की आपण जो कठोर व्यवहार करत आहोत, आज आपण तो देत आहोत लोकांना, तोच आपल्याला मागे पुढे मिळणार आहे. कारण आपण जो देतो लोकांना तेच आपल्याला फिरून मिळत असते. म्हणजेच जोपर्यंत तुम्ही त्या पदावरती आहात तेव्हा तोपर्यंत तुम्हाला खूप सन्मान मिळेल. परंतु जो पद जेव्हा तुम्ही त्या पदावरून सोडून जाल किंवा तुमची सेवानिवृत्ती होईल तेव्हा त्याच पदावरती तुम्ही जो व्यवहार केलेला आहे लोकांशी, जी वागणूक दिली आहे ती वागणूक तुम्हाला रिटायरमेंटनंतर तेच व्यक्ती देतील. कारण तुम्ही त्या व्यक्तींना तसंच व्यवहार दिलेला आहे किंवा तशीच वागणूक दिली आहे. म्हणून तुम्ही नेहमी इतरांशी मधुर व्यवहार करा. कारण जो व्यक्ती इतरांशी प्रेमाने वागतो किंवा मधुर व्यवहार करतो त्या व्यक्तीला मागे देखील लोक नाव घेतात. शिवाजी महाराज असे होते की अशी व्यक्तिमत्व होते की त्यांचं ते कुणाचा अपमान करत नव्हते. त्यामुळे त्यांचा छोटा व्यक्ती असो किंवा गरीब व्यक्ती देखील त्यांचा तेवढाच मान सन्मान करायचे आणि श्रीमंत देखील तेवढाच मान सन्मान करायचे. म्हणून आपला व्यवहार हा नेहमी मधुर ठेवा. जर तुम्हाला जग जिंकायचे असेल किंवा लोकांच्या मनात आपलं घर बनवायचं असेल तर तुम्हाला आपला व्यवहार बदलणे आवश्यक आहे. तुम्ही लोकांसोबत चांगला व्यवहार करा. रिटायरमेंट होतपर्यंत किंवा मोठ्या पदावरती असतपर्यंत लोक तुमचा नेहमी सन्मान करणार. कारण ती त्यांची गरज असते आणि जोपर्यंत गरज असते ते तुमच्याशी तेवढंच चांगलं बोलणार. तुम्ही कितीही कठोर वागला तरी ते चांगलंच बोलणार. परंतु जेव्हा तुम्ही असं वागून राहता किंवा त्यांच्याशी कठोरपणे वागले असता तेव्हा जर तुम्ही रिटायर होता तेव्हा तुमच्याशी ते तेवढा पाहिजे तसा सन्मान करत नाही. परंतु जर तुम्ही छोट्या पदावरती असाल आणि तुम्ही लोकांना चांगला व्यवहार करत असाल, लोकांशी चांगलं बोलत असाल तर तीच व्यक्ती तुम्हाला नंतरही सन्मान देईल. म्हणून तुम्ही लोकांना जे देता तेच मिळते. आणि तुम्हाला जर खरंच जग जिंकायचं असेल तर लोकांशी मधुर व्यवहार करा. मधुर व्यवहाराने तुम्ही जग जिंकू शकता आणि तुम्हाला हवे ते मिळवू शकता. कारण जर तुम्हाला या जगातून काही मिळवायचे असेल आणि तुम्हाला पाहिजे तसं मिळवायचं असेल तर तुमचा व्यवहार हा नेहमी मधुर ठेवा. जर जो व्यक्ती आपला व्यवहार मधुर ठेवत नाही तो आपल्या जीवनात काहीच मिळवू शकत नाही. म्हणून आपला व्यवहार हा नेहमी मधुर ठेवा आणि जग जिंका. माझा हा व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर नक्की करा. धन्यवाद.